नमस्कार, आशाच्या रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे तूप घरच्या घरी कसं बनवायचं ते। आता इथे ही जी साय दिसते ही एकदम फ्रीज झालेली आहे आणि ही मी साठवते। एक 2 आठवडे झाले मी साय ही साठवून ठेवलेली आहे फ्रीजरमध्ये, त्याच्यामुळे फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे पूर्ण अशी कडक झाली आणि ही म्हशीच्या दुधापासून मी बनवते तूप। ह्याच्यासाठी तुम्ही गाईचं दूध सुद्धा वापरू शकता। तर ही एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे तूप बनवायची। आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर इथे एक मी टोप तापत ठेवलेला, ह्याच्यामध्ये जी साय आहे ती आपण टाकून घ्यायची। ते कडक झालेली आहे त्याच्यामध्ये साईडने अशी लूज करून घ्यायची थोडी आणि मग टाकून घ्यायची। एकदम तापवलेला आहे त्याच्यामुळे ते एकदम पटापट वितळेल। आता हे वितळून घ्यायचंय पूर्णपणे साय जी आहे ती। तर आता ही जी साय होती ती पूर्णपणे वितळली आणि हे दूध जेव्हा आपण फास्ट गॅसवरती वितळतो ना तर ते दूध जसं वरती येतं ना फुलून तसंच येतं, त्यामुळे नंतर थोडासा मीडियम फ्लेम करायची। आणि आता हे जे हे असं लिक्विड आहे ना हे पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचंय, म्हणजे तळाला त्याचा गाळ बसतो आणि वरती तूप येतं। आता हे मी फास्ट गॅसवरती मध्ये मध्ये असं हलवत ते पूर्णपणे आटवून घेणार आहे। आता ह्याला कसं आहे की ही प्रोसेस करायला थोडा वेळ लागतो, सोपी आहे पण वेळ थोडा लागतो, त्याच्यामुळे तुम्हाला तेवढा पेशन्स ठेवायचे आहेत। पण बनतं तूप एकदम मस्त बनतं, ते तुम्हाला शेवटी बघायला मिळेलच। हे बघा आता बऱ्यापैकी हे सगळं दूध आटलेलं आहे। आता हे 15 मिनिटं झालेली आहे ती प्रोसेस होता एकदम व्यवस्थित आटलंय बघा, खाली ते चिपकलंय आणि ते थोडं करपतं सुद्धा, तर त्याचं टेन्शन नाही घ्यायचं। ते चिकटल्याच्या नंतर जे वरती हा लेअर येतोय ना हा तुपाचा लेअर आहे। आता हे फास्ट गॅस करून पूर्णपणे आटवून घ्यायचं, म्हणजे फक्त तूप बाकी राहील वरती। बघा आता तूप पूर्णपणे हे तयार झालेलं आहे बघा, जो काय गाळ येतो आता पूर्ण खाली जाऊन बसलाय। आता मी बंद करते आणि हे असंच थोडा वेळ ठेवायचं, म्हणजे 2 मिनिटं फक्त असंच ठेवायचं आणि मग आपण गाळून घेऊ। आता हे तूप गाळून घेते मी एका टोपामध्ये। तर अर्ध्या तासामध्ये, अवघ्या अर्ध्या तासामध्ये, ते पण अगदी आपण जे रोजचं दूध तापवतो त्याच्यापासूनच ही साय काढून ठेवलेली होती आणि त्याचा वापर आपण तूप काढण्यासाठी केलेला आहे। म्हणजे एका दुधापासून आपण त्याचे 2 वापर केलेले आहेत आणि सोप्या पद्धतीने हे तूप होतं, त्यामुळे तुम्ही सुद्धा हे नक्की घरी ट्राय करू शकता। एकदा तरी नक्की हे ट्राय करून बघा आणि कसं झालं ते आम्हाला कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद।